राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी बुधवारी रात्री उशिरा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला। हॉटेल बालाजी सरोवर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला। यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळे आपल्या भागाचा तसेच शहराचा विकास अधिक चांगल्या पद्धतीने करता येईल। ही भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सोलापूर महानगरपालिकेतील माजी गटनेते किसन जाधव, माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्यासारख्या अनेक नेत्यांची आहे। त्यांचे शहरातील समाजकारण आणि राजकारणात चांगले नाव आहे। ते भारतीय जनता पार्टीच्या कुटुंबात आल्याचा आनंद आहे। माजी नगरसेवक किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक 22 मधील चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येतील याचा आम्हाला विश्वास आहे, असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले। नाही, प्रवेश तर त्यांचा 5 वाजताच होणार होता, पण तो पक्षीय काम, बैठका, मीटिंग या सगळ्या व्यवस्था चालू होत्या, त्यामुळे थोडासा उशीर झाला। तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या शहराचा अनेक वर्षापासून नगरसेवक म्हणून काम करत असलेले किसनजी जाधव आणि नागेशजी गायकवाड हे जे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळजवळ 4 टर्मचे नगरसेवक आहेत, पण त्यांचे अन्य सहकारी आहेत, त्या सगळ्यांचा आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे। आणि उद्या पक्ष पार्टी कार्यालयामध्ये आमच्या अध्यक्ष रोहिणी त्यांचं स्वागत करतील आणि शहरातले एक चांगली लोक ज्यांचं या शहरामध्ये समाजकारण, राजकारणामध्ये खूप चांगलं नाव आहे, ते भारतीय जनता पक्षासोबत आल्याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे। भाऊ, कुठेतरी एक ठिकाणी महायुतीच्या चर्चा सुरू आहेत, अजूनही त्या अंतिम टप्प्यात आलेल्या नाही आहे, म्हणजे अजूनही निर्णय झालेला नाही आहे। दुसरीकडे मात्र मित्र पक्षातले लोक आपण पक्षात घेत आहे, याचा अर्थ महायुती होणार नाही आणि केवळ भाजप स्वबळावर लढणार हे निश्चित आहे असं मानलं जायचं आता? नाही, असं अजिबात नाही आहे। महायुतीच्या संदर्भातली चर्चा चालू आहे आणि आमची भारतीय जनता पक्ष म्हणून महायुती करण्याचीच मनापासूनची आमची भावना आहे। प्रत्येकाने आपापल्या क्षमतेप्रमाणे जर आपला हिस्सा मागितला तर महायुती व्हायला कुठली अडचण येणार नाही। उद्या आम्ही शिवसेनेच्या आमच्या मित्रपक्षाशी आमची उद्या बैठक आहे, त्याची चर्चा आम्ही उद्या करू आणि उद्या 1-2 दिवसात आम्ही महायुतीचा निर्णय फायनल करू। भाऊ, मुंबईत होणार का सोलापुरातच हा निर्णय होणार आहे महायुती बाबतीतचा? महायुतीचा निर्णय सोलापूरमध्येच होईल आणि आम्ही आमच्या मित्रपक्षाशी उद्या आम्ही चर्चा करू आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्येच त्याचा निर्णय जाहीर आम्ही करू आणि या महापालिकेमध्ये युती करायची किंवा नाही करायची या संदर्भातले सगळे अधिकार आमच्या स्थानिक नेतृत्वाला आम्ही दिलेले आहेत। प्रदेशने पण तशा सूचना दिलेल्या आहेत। आमचे 3ही आमदार आहेत, शहराचे अध्यक्ष आहेत, या संबंधित पक्षाशी महायुतीतल्या आमच्या सहकाऱ्यांशी चर्चा करतील, कधीपर्यंत संदर्भात निर्णय घेतील। या प्रसंगी आमदार सचिन कल्याण शेट्टी, माजी नगरसेवक विनायक कोंड्याल, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर आदी उपस्थित होते। या प्रसंगी टकारी समाजाचे युवक अध्यक्ष विनोद जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, टकारी समाजाचे माजी अध्यक्ष सचिन जाधव, अमोल लकडे, सागर कांबळे, दत्ता वाघमारे, उमेश जाधव, स्वप्नील शिंदे, कौसन कुरेशी व माऊली जरग आदींनीही भाजपमध्ये प्रवेश केला। या सर्व राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांच्या समवेत आज या ठिकाणी भाजप पक्षामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय केला। या ठिकाणी याचा पार्श्वभूमी पण आपल्या सर्व माध्यमांना सांगणं आवश्यक आहे। मी महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, अजितदादांचा पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादी पक्षामध्ये मी काम करत आलेलो आहे। मी असेल, माझे वडील पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत, त्याच पद्धतीनं आम्ही सर्व परिवार राष्ट्रवादी पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत। आदरणीय अजितदादा पवारसाहेब असतील, खासदार सुनेत्र वहिनी असेल आणि खासदार तटकरे साहेब असतील, यांचा भरभरून प्रेम आम्हाला राष्ट्रवादीमध्ये कार्य करत असताना मिळालेलं आहे। परंतु सोलापूर शहरातील स्थानिक नेतृत्व, शहराध्यक्ष इथले आणि संतोष पवार, त्याच पद्धतीनं कार्याध्यक्ष जुबेर बागवान, या दोन्ही नेत्यांनी मागच्या 1-2 दिवसाच्या कालखंडामध्ये आमच्या 22 नंबर प्रभागामध्ये आम्ही ज्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत त्या प्रभागामध्ये आम्हाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी काही
तेथील सामाजिक स्तर असेल, तिथला विविध घटकाचा विचारसरणीचा दृष्टिकोन असेल येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगानं, तिथं आम्हाला विश्वासात घेऊन अजित बनसोडे असतील त्यांचा प्रवेश घेणं गरजेचं होतं. परंतु वरिष्ठांना आमच्याबद्दल आणि तिथल्या आमच्या परिस्थितीबद्दल चुकीची माहिती ब्रीफ करून त्यांनी त्या ठिकाणी तो प्रवेश घडवून आणला. ती खंत आमच्या मनामध्ये बोचाची राहिली आणि त्याच पद्धतीनं आत्ताच नव्हे तर मागच्या कालखंडात देखील माझ्यावर आणि आमच्या सहकारी नगरसेवक नागेश अण्णाबद्दल काहीतरी चुकीचं ब्रीफ वरिष्ठांपर्यंत सातत्यानं पोहोचवण्याचं काम हे शहराचे अध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केल्यामुळं आज या ठिकाणी हा भाजप पक्षाचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आज पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी इथं अभिवचन देऊ इच्छितो की 22 नंबरचा प्रभाग हे भाजपचाच बालेकिल्ला आहे, हे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपल्याला